महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील विविध जातींचे केंद्र सरकारच्या ओबीसी यादी संदर्भात आणि आरक्षण संदर्भात प्रश्न आहेत आणि एबीपी माझा सातत्याने गेले काही दिवस ते प्रश्न उपस्थित करत आहेत। सध्या माझ्यासोबत वीरशैव लिंगायत समाजाचे जे पदाधिकारी आहेत ते आहेत। मला सांगा, वीरशैव लिंगायत समाजाचे केंद्रीय आरक्षणाबद्दल काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत? सर, याच्यामध्ये असं झालं आहे की राज्य शासनाने ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना आणि बांधवांना 2002 मध्ये अध्यादेश काढून यापासून शैक्षणिक सवलत मिळत आहे। याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्रामध्ये सुद्धा या शासन निर्णयाला मंजुरी द्यावी अशी आमची मागणी आहे। म्हणजे तुम्हाला राज्यात वीरशैव लिंगायत आणि सर्व पोटजातींना आरक्षण आहे, मात्र केंद्रात नाही? हो सर, केंद्रामध्ये आम्हाला या सवलतीपासून वंचित ठेवलेले आहे। त्यामुळे आमचे समाज आमचे विद्यार्थिनी तसेच नोकरीची संधीसुद्धा आम्हाला केंद्रामधून प्राप्त होत नाही। त्यामुळे केंद्र शासनाला आमची अशी विनंती आहे की राज्य शासनाच्या आदेशाला अनुसरून त्यांनी आपली मंजुरी द्यावी अशी विनंती आहे। मला सांगा, केंद्रामध्ये ओबीसी आरक्षण किंवा कुठलंही आरक्षण मिळवायचं असेल तर राज्य सरकारचा आणि केंद्रीय ओबीसी आयोगाचा रिकमेंडेशन आवश्यक आहे। तर वीरशैव लिंगायत संदर्भात ते रिकमेंडेशन केंद्राला झालेले आहे का? येस, महाराष्ट्र शासनाने त्यांचा पाठपुरावा केलेला आहे। केंद्राला तशा प्रकारचं रिकमेंडेशनही झालेलं आहे। 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारला तशा प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे, रिकमेंड केलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या रिकमेंडेशन 2023ला होऊन सुद्धा आता 2026 पर्यंत प्रश्न सुटलेला नाही, अजूनपर्यंत सुटलेला नाही। आणि केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे की आता आमचा अंत न पाहता आमच्या समाजाला तात्काळ ते ओबीसीमध्ये समाविष्ट करावं अशी शासनाला विनंती आहे। अंत न पाहता अशी भावना का झाली? अंत न पाहता म्हणजे बराच कालावधी निघून गेला, इतर सर्व समाजांना त्यांनी समावेश केला, इतर जातींचा समावेश झाला ओबीसीमध्ये, आमचा अजूनपर्यंत केला नाही। आमच्यावर हा अन्याय होतो आहे अशी आमची भावना झालेली आहे। म्हणून आमच्यावरती होणारा हा अन्याय केंद्र शासनाने शक्य तेवढ्या लवकर दूर करावा आणि आमच्या समाजाच्या ज्या काही पोटजाती आहेत त्या सर्वांचा समावेश ओबीसीमध्ये करावा, जेणेकरून आमचे विद्यार्थी आहेत, नोकरीचे रोजगाराच्या अनुषंगाने जे काही विषय आहेत ते त्या ओबीसीच्या माध्यमातून निकाली निघतील आणि त्याचा फायदा आमच्या समाज बांधवांना होईल, समाजाला होईल, एवढी अपेक्षा आम्ही केंद्र शासनाकडून करतो आहे। मला सांगा, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे किती लोकसंख्या वीरशैव लिंगायत या समाजाची आहे आणि सध्या तरुणांची अडचण काय होऊन बसली? जवळपास 35 लाख संख्या महाराष्ट्रात आहे आणि तरुणाची बेरोजगारीची समस्या फार मोठी आहे। नोकऱ्या नाही, त्यांना ओबीसीची सवलत याच्यातून मिळत नसल्यामुळे त्यांना शिक्षणाचा फार मोठा त्यांचं नुकसान होत आहे। आणि शासनाने आता आमचा अंत पाहू नये, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बसवेश्वर महाराजांनी आम्हाला अशी शिकवण दिली आहे की आपण संयम ठेवून मागण्या मागायच्या किंवा शासनाला आपण आपली जे काही अडचणी आहे त्या सांगायच्या, परंतु आता आम्हाला तो दूर ठेवून आम्हाला सडकेवर उतरावं लागणार आहे। हे शासनाने आता धोरण आमचं लक्षात घेऊन घ्यावं आणि शासनाने आमच्या मागण्या मंजूर कराव्या आणि शासनाने आम्हाला केंद्रात ओबीसीची सवलत द्यावी एवढी आमची विनंती आहे। आता अंत पाहू नये, शासनाने एवढी दखल शासनाने घ्यावी। तुम्ही म्हणताय बसवेश्वर महाराजांनी जे शिकवण दिली की संयम ठेवा, संयम का सुटत चाललाय? संयम याच्यासाठी सुटत आहे की आम्ही पुष्कळ वर्ष झाले संयमीनेच काम घेत आहोत। प्रत्येक वेळेस आम्ही फार संयम ठेवून आम्ही मागण्या मागत आहोत, आम्ही आमची डिमांड ठेवत आहोत, परंतु शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। शासनाला संयम सोडल्यानंतर काय आंदोलनात्मक भूमिका? आंदोलन तर आम्हाला सडकेवर उतरावं लागणार आहे। जसं इतर समाज सडकेवर उतरत आहे, जाळपोळ करतात, हे करतात, आम्हाला ती भावना नव्हती आतापर्यंत, परंतु शासनाचा जो आता आमच्याबद्दलचा हे आहे तर त्याबद्दल आम्हाला आता या गोष्टीवर उतरावं लागेल अशी आम्हाला भूमिका घ्यावं लागणार आहे। तरुणांची अशीच भावना होत चालली? हो सर, तरुणाची हीच भावना आहे की आम्हाला तात्काळ या शासनाचा लाभ मिळावा, केंद्रातून सुद्धा लाभ मिळावा।
तर वीरशैव लिंगायत समाजाचे जवळपास 35 लाख नागरिक जे आहेत ते महाराष्ट्रात राहतात, विविध जिल्ह्यांमध्ये राहतात, मराठवाड्यामध्ये आणि कर्नाटक आणि तेलंगणाला लागलेला जो संपूर्ण पट्टा आहे त्या भागामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि जेव्हा राज्य सरकारने रिकमेंड केला आहे, केंद्रीय ओबीसी आयोगाने शिफारिश केलेली आहे, त्याच्यानंतरही केंद्र सरकारमध्ये ओबीसी आरक्षण का लागू केला जात नाही असा त्यांचा प्रश्न आहे. खरं पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण महाराष्ट्रातील विविध जातींचे प्रश्न, काना, मात्रा, वेलांटी, उकार, स्पेलिंग या संदर्भात कशा पद्धतीने आरक्षण असून सुद्धा लाभ मिळत नाही हे पाहिलं होतं. मात्र वीरशैव लिंगायत समाजाचा प्रश्न काहीसा वेगळा आहे. त्यांना महाराष्ट्रात ओबीसीचं आरक्षण आहे, राज्य सरकारने आणि संबंधित आयोगाने रिकमेंडेशन केलेली आहे, मात्र केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये त्यांना समाविष्ट केला जात नाही. अनेक वर्ष उलटून गेले. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.